कसले सुंदर. गुड मॉर्निंग, नमस्ते आणि जय श्रीराम. कसे आहात तुम्ही? बरेच असतात. आता मी कॉलेज चाललो आहे. असाइनमेंट्स वगैरे द्यायचे आम्हाला. प्राची बघा आम्ही टीन्स झालो. तिने दुसरं घातलं होतं, तिला मी रिटर्न घरी पाठवलं आणि दुसरं बघायला लावलं तिला. आणि आम्ही आज दुसऱ्या रस्त्याने आलो आहे. तर आता कॉलेज चाललो आहे, असाइनमेंट्स देतो आणि आम्ही आज कुठंतरी बाहेर चाललो आहे, जे की तुम्हाला सांगतो. तुम्ही ना व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला कळेल की कुठं चाललो आहे आम्ही. खूप हॅप्पी आहे मी आज, कारण ना म्हणजे जे करायचं होतं पहिले मागच्या वर्षी पण ते नाही का करायचं होतं नाही झालं. ह्या वर्षी प्राचीन मी गौरी जातोय. अजून कोण येणार आहे ते माहीत नाही, अजून जाऊन कळेल. हा गुड मॉर्निंग नाही का. भोसरी दादा आलो आहे आम्ही. ट्रॅफिक आणि इथले रिक्षावाल्याचे नखरे तर खूप असतात, मला लई राग येतो इथले ना. लेक्चर स्टार्ट आहे म्हणून झालंय. प्राची जाऊ चल चल. नाही नाही चल, काय होत नाही, जाऊ चल आपले डेज नाही चालू. चल. प्रियाचा ड्रेसच चांगला आहे, ड्रेसच वेगळा आहे पूर्ण. प्रिया नाही का सगळे लेक्चर करते. आम्हाला एक गोष्ट सांग, तू येते का आमच्यासोबत? नाव नको सांग कुठं जायचं. तू येते का सांगणीस तेवढं? तिला माहिती आहे. तुला यायचंय का? तिला माहिती आहे. ओके सोड. चला, तुला यायचं नाही आहे आणि ते काहीतरी नाही, ती येणार नाही. तिला असाइनमेंट वगैरे पूर्ण करायचं. तिला काहीतरी ना बँकेत वगैरे काम पण आहे अर्जंट, म्हणून तुला यायचं नाही. आणि सगळं सांगितलं ते सगळं खोटं आहे. मला काय सांगू कारण मी राहू द्या बिचारी. आज असाइनमेंट करते, लास्ट झाले, नावाचं पेज चालू आहे. खूप टेन्शन यावं या कॉलेजमध्ये. असाइनमेंट्स करा, सगळं करा. कॉलेज आमच्या मॅडम प्रियंका काय म्हणशील? सगळ्यांच्या तोंडावर ज्याचं तिथे बघणार ना असाइनमेंट असाइनमेंट असाइनमेंट, सगळ्यांच्या तोंडावर असाइनमेंट असणार. लायब्ररी आमची प्रिया, प्राची, प्रिया डिझाईन भारी. मी नाही का आमचे प्रोजेक्ट्स वगैरे बघते. आम्ही आम्हाला एक मॅडम भेटल्या आणि बोलत होते, अरे ट्विन्स, तुमचं तर आज ट्विन्स डेट झाला आहे. हळू बोलतं कारण लायब्ररी नाही का म्हणून. प्रिया इथं बसले, चष्मीच दोघे. ट्विन्स होऊन कसं वाटतंय तुला? ती म्हणत होती ट्विन्स नाही व्हायचं झालं. चला, मधलं डिझाईन आहे आणि आमची लायब्ररी आहे. वर बसायचं सिटिंग आहे. इथनं नजारा बाहेर कॉलेजचा. के भाषा प्रशाला के संचालक, जिससे हिंदी भाषा का महत्व भी बढ़ता है और उसके प्रति हमारी स्नेह की भावना भी बढ़ती है. दिवसाचा कार्यक्रम होता, तर बसलो, तर थोडं बसलो आम्ही. तर टाइम म्हणजे नाही का थोडं ऐकलं वगैरे आणि मग आम्ही बाहेर आलो, कारण आम्हाला लेट होतं जायला. तर आम्ही निघून आलो बाहेर. तर आता इथं आता गौरीच्या घरी चालले, बॅग वगैरे ठेवतो तिथं. मग तिच्या घरून मग आता निघतो असंच. कटाळा लागले, किती ऊन आहे एक तर. चाललोय आता घर. हाय, गौरीला गेलो आपण. गौरीला गेलं यायचं तुम्हाला? चला. ए मी सांगितलं का मी कुठं चाललोय? हां सांगितलं नाही ना, सांगितलं नाही, सस्पेन्स आहे, सॉरी. तर आता गौरीच्या घरी चालले, मग तिला घेतो, बॅग ठेवतो. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला कळणच आम्ही कुठे चाललोय. तुमच्यासाठी पण जरा सस्पेन्स चालेल ना? कसं हो चालेलच ना. तर नाही चाललं तरी नका सांगा. आम्ही आता निघालो तिथनं कॉलेजमधून आता जस्ट. चला आता जाऊ गौरीच्या घरी, तिला घेऊ म्हणजे नाही उचलून नाही तिला ते पार वैतागतात. एकच गोष्ट किती वेळा बोलते. मीठ लागला. हा सॉरी. चला गौरीला घेऊ आता. परत रिपीट झालं. अरे तुम्ही म्हणा की जर कोणीतरी कमेंट हात दुखायला लागला दाखवते करते. मम्मी नाही आली? नाही आली, सगळं काम करते. खाली. आणि ही आम्हाला दोघींना बघून ना शॉक झाली. तर म्हणते काय घातलं नाही का एकदम मॅचिंग. पर्पल काय पर्पली ते की पर्पल झालंय. तोंड बंद कर, दिवसभर बोलू नको तू. चला जाऊ. चालत आम्ही इथं, कारण की ना जागा नाही भेटत म्हणून भोसरीत चाललोय. जागा नाही भेटेल. कशाला जागा नाही भेटेल? पूर्ण बोल ना. बस मध्ये जागा बसायला भेटणार नाही म्हणून आम्ही ना चालत चाललोय रस्त्याने. बघा भोसरीत गेलो आमच्या डायरेक्ट. पोरीला माफ करा, अर्धवट बोलती म्हणून. ते मी अर्धवटच बोलतो कधी बघा.
चला. बसमध्ये गर्दी बघा. तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर हे पाणी वापरा पाहिजे. हा दाबेली खातोय आम्ही सगळे. आता भूक लागली. लिंक लागला असणार आहे. तर आम्ही कुठे आहे आता आणि कशासाठी आलोय. कच्ची दाबेली खाऊ. चला. प्राची गर्दी. तर आता आम्ही ना मनपामध्ये वरून फुलावरून चाललोय. तुम्हाला हळूहळू कळेलच की आम्ही काय सस्पेन्स लपवतोय आणि काय करतोय. कमेंट मध्ये मला हे सांगा, ही पोरगी ना समोरची गौरी, तिला या पाण्यामध्ये टाकायचं की नाही? टाकू पाण्यात टाकू डायरेक्टली. चला चाललोय आता. आता पुलावरून नाही आता बसमधून आलो. पाय खूप दुखत होते. जागा भेटली नव्हती बसायला वगैरे. चाललोय आता. बघू आता कसं काय होतं पुढं नाही का. आले खूप होपनी. भूत गौरी मागतीये. गौरी काय मागती का तू. भूत. क्राऊड खूप डेंजर. आता अजून स्टार्ट झाले जर्नी इथनं. स्टार्ट झाली गर्दी बघा. हा ना, कसबा गणपती. कसबा गणपती मानाचे 5 गणपती असं ते करायला आले. आता रिव्हील करते. आता कसबा गणपतीला आलंय पहिल्यांदा. कसबा गणपतीचं दर्शन घेऊ, मग बाकीच्या गणपतीचं दर्शन घेऊ. इकडे ये, थोडं दिसणार नाही. थांब ना, आहे कसबा गणपती बाहेरच्या देशातले आहेत ते. बाहेरच्या देशातले युगांडावर. युगांडा भाषा नाहीत मला त्यांची. मला कशाला भाषा त्यांची. त्याला काय करू. मानाच्या पहिल्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे. तू प्रसाद पण घेतला? आम्ही कसबाचा गणपती नाही का, कसबा गणपतीला जाऊन आलो. आता ना दगडूशेठला चाललोय. दगडूशेठवरून मग तांबडी जोगेश्वरी करतो. मग हळूहळू तसंच नाही का, पहिले दगडूशेठला जाऊन दर्शन घेतो, मग बाकीचं नंतर बघतो. चला हळूहळू दाखवलं सगळं. प्राची 5 गणपतीचं मंदिर जवळ आहे. प्राचीने घेतले. एवढी गर्दी ना बापरे. खूप एकदम चेंबलेलो आहे. हे थोडं गर्दी. खूप चेंबलोय. झालंय पण दर्शन घ्यायचं नका गणपती. हा खूप गर्दी. त्याला तुम्हाला डायरेक्ट दर्शनाला भेटेल. तुझ्या ह्या लोडण्यामुळे मला टाळा. कितना सुंदर आहे. आणि इकडे
शेडचं झाले दर्शन. आता दुसऱ्या गणपती नाही का इथलं हुतात्मा बाबू ते काहीतरी मंडळाचं गणपती तिथे चाललोय. मग इथं तांबडे जोगेश्वरला जायचंय. यांच्या मनातर्फे हार्दिक स्वागत. गणपतीचे दर्शन झालेले आहेत. अजून एक गणपती राहिलेला आहे जे की आता चाललोय केशरीवाड्याला चाललोय. आणि पाय एवढं दुखायला लागलेत ना, पाय खूप दुखायला लागलेत. पाय सांगूच नाही शकत. खूप म्हणजे खूप हालत पण बेकार झाली. पण चांगलं वाटतं की गणपतीचे दर्शन केलंय. फर्स्ट टाइम नाही का एवढे मानाचे गणपती नाही का दर्शन करायला आली आहे. आणि ते पण गौरी आणि प्राची सोबत. तर आता केशरीवाड्याला चाललोय आणि 4 गणपतीचे दर्शन झाले. दगडूशेठचे पण झाले. आणि जे राधाकृष्णाचे एक गणपती तर होता तो एक. आणि अमृतसरचं जे मंदिर इथं स्थापन केलं नाही का ते दाखवलेले त्यांनी, तिथे एक जाणार आहे. 3 गणपतीचे एकाच ह्या रस्त्यावर म्हणून एकाच ह्याच्यावर मी चाललेलो आहे. तर पुढे राहा. कट्टा बसले पाय पूर्ण गेले, दुखायला लागले पाय वगैरे. प्राची आणि मी बसलोय, ती गेली आहे तिथं मंदिरात पायाकडे. हालत बेकार, पाय खूप दुखायला लागले. आता केसरीवाड्याला जाऊ, मग डायरेक्ट केसरीवाड्याचं गणपती दाखवते, मग भेटू. किती एकदम आहे ना काय इथं गुफाच दिसते एकदम डेंजर. गुफाच आहे ना. शॉर्टकट. अमरनाथ केले. अमरनाथ बापरे, केदारनाथ नाही, अमरनाथ. काय थंड वातावरण आहे. कसलं सुंदर आहे. गौरे बघा सुतळीचं अंगठी बांधती मला. उपवास पहिले स्वतः तोडायला होतात. केसरीवाड्याचं पण दर्शन झालंय. सगळे जे गणपती रस्त्याला सगळ्यांचं दर्शन झालं. आता जे अमृतसरचे थीम आहे ना त्या गणपतीला आता आम्ही चाललोय बघायला. तिथनं मग परत कुठला गणपती का ऐक ना, अय माझा ऐक ना पहिले. अमृतसरच्या थीमच्या मध्ये कुठला गणपती आहे? शनिपाल. मग तिथनं शनिपालला जायचंय. मग 2 गणपती झाले. मग खायचं पहिले, भूक लागली. घरी जायचं. माझी मम्मी नाहीये, मला स्वयंपाक करायचा. तिची मम्मी नाही बिचारी, मग तिला स्वयंपाक करायचंय. चला अमृतसरची ती मला ना खरंच बघायचं. रील मध्ये बघून खूप भारी वाटत. घरी डब्बा पाठवा. तिचा भाऊ पप्पा ती उपाशी राहते. तिचे मम्मी ना अजून आली नाही गावावरून. मला जेवण बनवायला येतं. मी रात्री डाळ भात केला होता. डाळ भात सगळ्यांना देतो. तुम्हाला आहे ना एखादं ना मोदक पण छान करतो. तुम्हाला खरं जाणून घ्यायचं असेल ना, रोहित जाधव म्हणून मेन्शन करतो. त्याला विचारायचं जेवण कसं आहे. नाही चांगलं का छान आहे का? मी खाल्लाय ते. नाही, मी मोदक छान. अमृतसरची तर थीम आहे, खूप मस्त दिसते. इथं बाहेर एवढं भारी दिसते, मग आतमध्ये किती मस्त दिसते. आरती आहे. ऐक ना, तुझ्या फोनमध्ये शॉर्ट घे ना. शॉर्ट
खूप आहे इकडं म्हणून चाललोय रिटर्न इथनं. एवढं दमलोय ना मी, खूप दमलोय म्हणून आता नाही का दगडूशेठच्या इथंच ना हॉटेलमध्ये खायला आलोय. मग आता इथे खायला बसलं, आता मागवलं ऑर्डर, आता येईल ऑर्डर. दमलोय एकदम. खाऊन पण मग इथनं निघतो कारण खूप टाइम झाला. आता किती वाजले? 4:30 झाले. चला खाऊ. पकड एवढं सगळं स्कार्फ जाईल. खात बसली का ती तिथं? आता आम्ही आले दर्शन वगैरे करून झाले आमचं सगळं. चाललोय आम्ही रिटर्न. इथं बसलो होती, भेळ आणायला गेली प्राची म्हणून. प्राची भेळ आणायला गेली म्हणून बसलोय. इथं मेट्रो स्टेशन आहे. भेळ आणला हिने. ही मुलगी तिकडं खाल्ली तरी पोट नाही भरलं म्हणून भेळ खाते. आम्ही पण खाते हिच्यासोबत. नाही तिने आमच्यासाठी आणले. ती काय खाल चाललो गौरीच्या घरून बॅग घेतली आहे आणि वरून नाही का आमचा अवतार कसं झाले. दिवसभर नाही का आम्ही पूर्ण फिरलो उन्हात म्हणून का अवतार पण बिघडले. तिथं तोंड बघा तिने नपून ठेवले. एवढे अप्सराची सुंदरी नाही. चल बंद केला. ठीक आहे चल. तर आता घरी जातो इथनं. आणि बघितलं सोडा. बघितलं तर आता काय लपवा लागली. अरे तिथं छान दिसते माझ्यापेक्षा जास्त. आणि हा ब्लॉग इथंच एंड करते. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. आता तोंड काय झाले. हां लाईक करा. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला पण क्लिक करा. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.